रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. पुरुषत्व मांस खाल्ल्याने वाढत नाही, तर हे पदार्थ खाल्ल्याने वाढतं किंवा हे पदार्थ खाल्ल्यामुळं चेहऱ्यावरती तेज राहतं, आयुष्य वाढतं. आपल्यामध्ये जो शेवटचा सात धातूपैकी शेवटचा धातू आहे, ज्याला आपण वीर्य धातू म्हणतो, तो जर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित वाढायचा असेल तर पुरुषासाठी टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन अतिशय महत्त्वाचा असतो. आणि मांस खाल्ल्यामुळं का वाढत नाही त्याची कारणंही सांगतोय मी, लक्ष देऊन व्यवस्थितरित्या ऐका. पहिली महत्त्वाची गोष्ट, जवळजवळ जी व्यक्ती मांस खाते ती व्यक्ती 100% दारू पिते. मेजर व्यक्ती अशा असतात की मांस आणि दारू हा इतका घनिष्ठ संबंध आहे, आणि दारूचं व्यसन जर असेल तर अल्कोहोल हे शरीरामधला टेस्टोस्टेरॉन इन्क्रीज होऊ देत नाही. त्याच्यामुळं हा एकत्रित घनिष्ठ संबंध असल्यामुळं आणि पुन्हा दारूचं व्यसन लागण्याचं कारण म्हणजे निमित्तही होतं. आणि एकदा की व्यसन लागलं की पूर्णपणे लक्षात ठेवा, व्यक्ती संशयखोर होत जाते, त्याच्यामध्ये नपुसंकत्व येत जातं, आणि अशी व्यक्ती पुन्हा संशय घेऊन आपल्या संसाराचं वाटोळं करते. तर असं होऊ नये यासाठी कोणते पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये ठेवावेत, आणि आपल्या चेहऱ्यावरील तेज किंवा पुरुषत्व आपलं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कायमस्वरूपी ठेवावं आणि आयुष्य आपलं वाढवावं. तर त्यापैकी पहिला पदार्थ मी सांगतोय सर्वांना, टप्प्याटप्प्याने सगळे पदार्थ सांगतो. पहिला पदार्थ आहे याच्यामध्ये केळी. कमीत कमी दिवसातून 1-2 केळी खाणं तर आवश्यक आहे, मग ते पुरुष असू द्या अथवा स्त्री असू द्या. त्यानंतर जेवण करताना सायंकाळच्या जेवणाच्या वेळेला जेवणाबरोबर कच्चा कांदा आणि लसूण, लक्षात ठेवा या जनरली लोकांसाठी ज्या फूड मटेरियल आहे, बरं याने फक्त एवढाच नाही फायदा होत, तर अटॅकचा प्रॉब्लेम किंवा ब्लड सर्क्युलेशन जे आहे किंवा त्याच्यामध्ये गुठळी तयार होण्याचं असेल तर या पदार्थामुळं, लसणामुळं खूप कमी केलं जातं. तर कमीत कमी 2 लसणाच्या पाकळ्या रेग्युलरली खाणं जेवताना, आणि सायंकाळच्या जेवणाबरोबर कांदा असणं हे फार महत्त्वाचं. आता ह्याच्यासाठी आपल्या भाज्यामध्ये कोणती भाजी योग्य, की जी भाजी खाल्ल्याने आपला टेस्टोस्टेरॉन किंवा आपली प्रकृती व्यवस्थित राहण्यास मदत होईल, तर याचं उत्तर पालकाची भाजी. लक्षात ठेवा. मात्र सुका याच्यामध्ये मिसळायचा नाही. याच्यामध्ये वेगळी ती आमटीची भाजी मिळते, आलं का लक्षात, चिलईची भाजी म्हणतात त्याला. ती भाजी या पालकाबरोबर किंवा फक्त पालकाची भाजी टोमॅटो मिश्र करून अगदी थोडीच शिजवलेली, जास्त शिजवायची नाही आहे, कारण या पालकामध्ये तुमचा HB मेंटेन करणं किंवा याच पालकातून मॅग्नेशियमचा पुरवठा, पालक म्हणजे हरितद्रव्यांनी भरपूर अशी युक्त असलेली भाजी, त्याच्यामुळं पालकाची भाजी खाणं आवश्यकच आहे. आठवड्यातून 2-3 वेळा तर असावेत. त्यानंतर साधा सोपा दुसरा पदार्थ सांगतो, इझिली अवेलेबल असलेला डाळिंब. 2 दिवसातून 1 डाळिंब तर आपल्याकडं खाल्लंच पाहिजे.
डाळिंब नसेल भेटत तर ज्याला आपण खरबूज म्हणतो, कलिंगड म्हणतो. लक्षात ठेवा. मोठं असतं, जाड असतं ते आणि आतून लाल निघतं, पूर्णपणे रेड कलरचं. कलिंगड म्हणतात आमच्याकडं. आता कोण खरबूज म्हणतं त्याला. टरबूज वेगळं, खरबूज वेगळं. दोन्हीही पदार्थ ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला अवेलेबल असतील त्या त्या पद्धतीनं 3-4 दिवसातून याचं सेवन करावं. त्यानंतर झिंकयुक्त पदार्थ 2 तरी भिजवलेले बदाम कसे खायचे ते मी सांगितलेले आहे. आलं का लक्षात? ते दुसऱ्या चॅनलवरती कुठल्या तरी माहिती असेल ती पहा तुम्ही. ते 2 कमीत कमी डेली 2 बदाम खाणं हे आवश्यक असतं. पुढे जर सांगायचं म्हटलं तर सफरचंद. परंतु जशा पद्धतीने अव्हायलेबल, आता सफरचंदामध्ये 2 प्रकार आहेत. ज्या सफरचंदामध्ये रस जास्त आहे, लक्षात आलं का? असं सफरचंद खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप 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 हे टेस्टोस्टेरॉन वाढवून सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन आपलं आयुष्य वाढवण्यासाठी हे पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत. पुढं आलं टाकणं. आपण जर चहा प्यायचं जर व्यसन असेल आपणाला तर चहामध्ये आल्याचा वापर करणं किंवा स्वयंपाकामध्ये आल्याचा वापर करणं, कच्चं आलं हे त्यामध्ये टाकून किंवा आल्याचा तुकडा सहज असं चघळणं हे जनरली, किंवा त्याच्यापासूनच सुंठ वगैरे वगैरे, पण मर्यादित प्रमाणात. हे जे अन्न सांगतोय ते मर्यादित प्रमाणात. आता बीट्स आहे, जे जे तुम्हाला अव्हायलेबल होते ते ते पदार्थ मी सांगतोय. आता मांस जे खातात, ज्यांना व्यसन नाही त्यांनी मांस, परंतु इथे चिकन, मांसामध्ये फक्त चिकन. लक्षात ठेवा. अंड्यामध्ये पिवळा बलक, पांढरा बलक नको. जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी मी सांगितलं. त्यानंतर जर हे मिळत असतील ते बॉम्बेकडचे लोक शिंपले, झिंगा वगैरे असे बरंच काही मिळतं, तर ते मांसाहारीसाठी. परंतु माझ्या मते एवढे शाकाहारी पदार्थ असताना मांसाहारीकडे आपलं जीवन निघू नये असं मला वाटतं. शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. कुणी काय खावं हे सांगण्यापेक्षा योग्य काय ते व्यक्तीने खावं असं मला वाटतं. अतिशय महत्त्वाचा, उत्कृष्ट, शॉर्ट बट स्वीट, वेळ न घालवता सांगितलेला. बऱ्याच जणांनी कमेंट्स केली होती, कॉल करून विचारलं होतं, त्याच्यामुळं हा व्हिडिओ अपलोड केला. तर सर्वांनी याचा फायदा घ्यावा. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.